डिटॉक्सिफिकेशन, फिजिकल डिटॉक्स किंवा मेंटल डिटॉक्स. ओके, याचे वेगवेगळे सेशन्स पण बरेच लोक ऑर्गनाईज करतात. सो फक्त फॅशन आहे का, की खरंच काहीतरी सायन्स आहे यामध्ये? थायरॉइडवर डेफिनेटली या टॉक्सिन्सचा किंवा हे येणारे सगळे जे विषाक्त पदार्थ आहेत आपण हो, हो. म्हणूया त्याचा खूप जास्त परिणाम होतो इतर अवयवांच्या इतर comparison- अवयवांच्या comparison कम्पॅरिझनमध्ये. आणि ओके. पुन्हा थायरॉइड आपण म्हणतो किंग ऑफ हॉर्मोन्स. राईट. सो तिथं जर डिस्टर्बन्स झाला तर तुमच्या बाकीच्या सिस्टीमवरती सुद्धा परिणाम व्हायला वेळ लागणार नाही आहे. थायरॉइडच्या पेशंट्समध्ये TSH लेवल्स आपल्या रिपोर्ट्समध्ये नॉर्मल दिसत आहेत, ओके. पण आतून ती एनर्जी जाणवत नाही आहे. हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिन्सनी घर केलेलं आहे. खूप छान बोललीस तू की आपल्या शरीरातली जी नॅचरल डिटॉक्सिफिकेशनची सिस्टीम आहे ना, ती खरंच देवानं दिलेली देणगी आहे असं मी म्हणू शकते. कारण 7 प्रकारच्या अशा सिस्टीम आहेत ज्या ऑलरेडी आपल्या शरीरातले टॉक्सिन्स रिमूव्ह करण्यासाठी शरीराला मदत करत असतात. सो बऱ्याचशा रीलमध्ये किंवा बऱ्याचशा काही अशा गोष्टी आपल्याला मिळतात की ज्यूस डिटॉक्स करा बरोबर, किंवा हो. अल्कलाईन लिक्विड घ्या किंवा वेगवेगळी तसं डिटॉक्स टी म्हणालीस हो, की हो. काही ना काही घ्या. सो ते घ्यायला हरकत नसते, पण तुमचं शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे कळणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज ते सिम्पटम्स वर्सन होऊ शकतात, त्याचा त्रासही होऊ शकतो. थोडं रिलॅक्सेशन मिळतं आहे. पण पंचकर्मसारख्या गोष्टी जेव्हा आपण करतो, ज्या आपल्या एन्शियंट सायन्सने दिलेल्या गोष्टी आहेत, त्यावेळेला तुमच्या डिसीजच्या हिलिंगला, शरीराच्या रिज्युनेशनला आणि शरीराला रिसेट करण्यासाठी सुद्धा बरोबर. आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. कारण जोपर्यंत आपल्या शरीरातले आणि मनातले सुद्धा टॉक्सिन्स रिमूव्ह होत नाही आहेत, तोपर्यंत आपण कुठल्याच आजारातून मुक्त होऊ शकत नाही आहे. त्यामुळं टॉक्सिन्स रिमूव्ह करणं किंवा डिटॉक्सिफिकेशन ही काळाची गरज आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. थायरोसंवादच्या आतापर्यंतच्या 23 एपिसोड्समध्ये आपण थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडचे प्रकार कुठले, लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत, शिवाय डाएट म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, मानसिक स्वास्थ्य या आणि अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा केलेली आहे. आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे थायरॉइड आणि फिजिकल डिटॉक्स. आजकाल ट्रेंड सुरू झालेला आहे किंवा फॅड म्हणायलाही हरकत नाही. डिटॉक्सिफिकेशन, डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर माइंड असू देत किंवा डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर बॉडी असू देत. त्यासाठी वेगवेगळ्या रील्स यायला लागल्या आहेत, डिटॉक्स प्लॅन्स दिसतात. हे घ्या, ते घेऊ नका, डिटॉक्स टी डिटॉक्स वगैरे असले बरेचसे प्रकार दिसतात. पण खरंच हे डिटॉक्सिफिकेशन किंवा फिजिकल डिटॉक्स हा थायरॉइड पेशंटसाठी योग्य आहे का? मग ते वैज्ञानिकदृष्ट्या कितपत व्यवस्थित करणं गरजेचं आहे? त्यासाठी तज्ज्ञांची मतं आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे का? खरं तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, की आपलं शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन करतं. लिव्हर डिटॉक्सिफिकेशन आहे किंवा लंग्स डिटॉक्सिफिकेशन आहे, किडनी आहे. पण आपल्या रुटीनमुळे अर्थात अनियमिततेमुळे ह्या सगळ्या गोष्टींवर परिणाम व्हायला लागतो. अवेळी जेवण, अपुरी झोप, स्ट्रेस या सगळ्यांचा आपल्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम व्हायला लागतो. मग आपण परत येतो ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. आजचा विषय तोच आहे, फिजिकल डिटॉक्स. हा फिजिकल डिटॉक्स थायरॉइड पेशंटसाठी कसा उपयोगाचा आहे, तो आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णींकडनं घेणार आहोत. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. थायरोसंवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. तुमच्या येणाऱ्या कमेंट्समुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळते, उर्मी मिळते आणि हे असे नवीन विषय पण सुचतात. चला स्वागत करूया डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णींचं. नमस्कार डॉक्टर. थँक्यू संपदा. कशा आहात? मस्त. ओके, ग्रेट. तुम्हाला विषय कळला असेल. अगदीच. ओके. आणि खूप महत्त्वाचा विषय असणार आहे हा. आणि ट्रेंडिंग पण आहे. येस. सो थोडासा आय ओपनर पण करण्याचा प्रयत्न करूयात आपण. नक्कीच. कारण हल्ली हा पण एक ट्रेंड झालाय, की सोशल मीडियावर ज्या रील्स फिरतात त्या एकमेकांना शेअर करणं, त्यात दिलेल्या टिप्स फॉलो करणं, कधीतरी ते फायदेशीर ठरतं, कधीतरी फायदेशीर ठरत नाही. अगदीच खरं आहे. तर ह्याच सगळे जे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न आहेत ते सगळे ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण कव्हर करूया. ओके. चालेल? चालेल. सो मी जसं म्हणाले आता, की हा ट्रेंड आहे हो. डिटॉक्सिफिकेशन, फिजिकल डिटॉक्स किंवा मेंटल डिटॉक्स. ओके, याचे वेगवेगळे सेशन्स पण बरेच लोक ऑर्गनाईज करतात. सो ही फक्त फॅशन आहे का, की खरंच काहीतरी सायन्स आहे यामागे?
ही फॅशन नक्कीच नाही आहे. हम्म. भले आता ती ट्रेंड होतीये, रील होतीये, तर ही चांगली गोष्ट आहे, की थोडं आपण अवेअरनेस क्रिएट करतोय त्या दृष्टीतून. आणि याच्यामागे खूप मोठं सायन्स आहे आणि हम्म. हे आत्ताचंच असं नाही आहे. आपल्या हजारो वर्षापूर्वीपासून जे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. डिटॉक्सिफिकेशन म्हणूयात किंवा शरीरशुद्धी म्हणूयात आपण त्याला. बरोबर. ते तितकंच आवश्यक आहे. हम्म. आणि या पद्धतीने का होईना तो अवेअरनेस होत असेल तर ते होऊ देऊयात. बरोबर. कारण डिटॉक्सिफिकेशन होणं ही फार महत्त्वाची आणि आत्ताच्या काळाची गरज आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. ओके. कारण जोपर्यंत आपल्या शरीरातले आणि मनातले सुद्धा टॉक्सिन्स हम्म. रिमूव्ह होत नाही आहेत, बरोबर. तोपर्यंत आपण कुठल्याच आजारातनं मुक्त होऊ शकत नाही आहे. बरोबर. त्यामुळं टॉक्सिन्स रिमूव्ह करणं किंवा डिटॉक्सिफिकेशन ही काळाची गरज आहे, असं मी हम्म. नक्कीच म्हणू शकते. ओके. थायरॉइड ग्लँडला हं, हं. जे हे टॉक्सिन्स आहेत शरीरात साचलेले, हं, हं. ह्याचा जास्त परिणाम होतो पर्टिक्युलरली या ग्लँडवर इतर अवयवांपेक्षा? येस, होऊ शकतो म्हणू शकतो आपण. ओके. कारण एकतर थायरॉईड ग्लँडला ब्लड फ्लो असतो तो थोडा जास्त प्रमाणात होत असतो हम्म. आणि त्याच्याबरोबरच हे टॉक्सिन्स म्हणजे काय बाहेरून येणारे केमिकल्स आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये काही ब्रोमाइड सारखे काही केमिकल आहेत जे थोडेसे ना आयोडीन सारखे सिमिलर त्याचे गुणधर्म आहेत म्हणायला हरकत नाही आहे. बरं. त्यामुळं थायरॉईड ग्लँडला जे उपयुक्त असं द्रव्य आहे आयोडीन, हम्म. ते कुठेतरी ग्लँडला हानिकारक होतं. कारण मग ते आयोडीन डिफिशियन्सी तिथं आपल्याला दिसायला लागते आणि यासारखे केमिकल्स थायरॉईड ग्लँडवर अटॅक करतात ओके. आणि त्यामुळे थायरॉईड हॉर्मोन्स योग्य पद्धतीने प्रोड्यूस होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. बरं. आणि तिसरं हे जे टॉक्सिन्स आहेत ना, हे इम्युन सिस्टीमवरती पटकन अटॅक करतात. हम्म. त्यामुळं मग ऑटो इम्युन कंडिशन्स, मग हॅशिमोटोज थायरॉइडायटिस असेल किंवा ग्रेव्हज डिसीज असेल, असे थायरॉईडचे प्रकार जास्त वेगानं वाढण्याची शक्यता या टॉक्सिन्समुळे होऊ शकते. ओके. सो थायरॉईडवर डेफिनेटली या टॉक्सिन्सचा किंवा हे येणारे सगळे जे विषाक्त हम्म. पदार्थ आहेत आपण हो, हो. म्हणूया, त्याचा खूप जास्त परिणाम होतो इतर अवयवांच्या इतर कंपॅरिझन अवयवांच्या कंपॅरिझनमध्ये. कंपॅरिझनमध्ये. आणि ओके. पुन्हा थायरॉईड आपण म्हणतो किंग ऑफ हॉर्मोन्स. राईट. सो तिथंच जर डिस्टर्बन्स झाला तर तुमच्या बाकीच्या सिस्टीमवरती सुद्धा परिणाम व्हायला वेळ लागणार नाहीये. राईट. अगदी बरोबर. सो डॉक्टर हे शरीरामध्ये शरीर काही असं सूचना देतं का? हं, हं. टॉक्सिन्सचं बर्डन वाढल्यावर अशी काही हं, लक्षणं हं. दिसायला लागतात का पेशंट्समध्ये? हो, नक्कीच. किंवा मी असं म्हणू शकते, की ही जर लक्षणं तुम्हाला दिसतायत, तर हम्म. तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स आहेत आणि ओके. डिटॉक्सिफिकेशनची तुम्हाला गरज आहेच आहे. बरं. सो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षण एक तर दिसतं, की लिथार्जिकपणा, हम्म. की रात्री झोप झाली आपली असं आपल्याला वाटतंय. 6, 7, 8 तास, 9 तास झोप झाली, पण सकाळी उठल्यानंतर फ्रेशच वाटत नाहीये. बरोबर. हे एक मेन लक्षण दिसतं. एनर्जी लेव्हल खूप डाऊन असते. दुसरं डायजेशन रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम्स दिसतात, किंवा ॲसिडिटी वाढतीये किंवा कॉन्स्टिपेशन होतं आहे. हम्म. तिसरं महत्त्वाचं डायजेशन रिलेटेडच थोडंसं म्हणू शकतो आपण, की तोंडावाटे दुर्गंध येतोय. मग तुम्ही ब्रश ओ. केल्यानंतर सुद्धा फ्रेशनेस फील होत नाहीये. बरोबर. जिभेवर एखादा पांढरा किंवा पिवळसर थर थर दिसतो दिसायला आहे. लागतो. राईट. एनर्जी लेव्हल डाऊन झालेली असल्यामुळं कुठलंच काम करताना ते इफेक्टिव्ह होत नाहीये. हम्म. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की थायरॉईडच्या पेशंट्समध्ये TSH लेव्हल्स आपल्याला ब्लड रिपोर्ट्समध्ये नॉर्मल दिसतायत. पण ओके. आतून ती एनर्जी जाणवत नाहीये. हम्म. हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिन्सनी घर केलेलं आहे आणि त्याला रिमूव्ह करण्याची वेळ आलेली आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. अगदी बरोबर. पण मग हे येतात कुठून टॉक्सिन्स? काय सोर्स आहे या टॉक्सिन्सचा? येस. सो टॉक्सिन्स तसं म्हटलं तर अगदी आपल्या घरापासूनच आपल्या शरीरात एंटर करतायत म्हणायला हरकत नाहीये. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जेवणातून. आपण जे अन्न घेतो आहोत, त्या अन्नातून सुद्धा कित्येक केमिकलवाले पदार्थ आपल्या शरीरामध्ये एंटर करत आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स फवारलेल्या भाज्या असतील हो. किंवा पॅक्ड प्रोडक्ट्स असतील, हम्म. कुठलेही विकतच्या पदार्थांमध्ये किंवा प्रोसेस्ड फूड्स जेव्हा आपण घेतो, त्याच्यामध्ये असणारे प्रिझर्व्हेटिव्हज असतील, हम्म. त्याच्यातून खूप सारे केमिकल्स आपल्या शरीरामध्ये येत असतात आणि ओके. ते खूप जास्त केमिकल रिॲक्शन्स आपल्या शरीरावरती करायला सुरुवात करत असतात. सो सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हम्म. किंवा मुद्दा जो आहे टॉक्सिन्स एंटर व्हायचा, तो आहे आपला आहार. हम्म. भले आपण आता ऑर्गॅनिक फूड घ्या म्हणतो, हो. पण तेही कितपत ऑथेंटिक आहे आणि कितपत चांगल्या क्वालिटीचं मिळतंय, हा महत्त्वाचा मुद्दा येतो. अगदी बरोबर. आणि तिथं आपल्याला थोडासा विचार करण्याची गरज आहे. ते टॉक्सिन्स आपण कसे रोखू शकतो, हा हम्म. विचार करण्याची गरज आहे. Right. दुसरा मुद्दा आपण म्हटलं तर वातावरणातून आणि पाण्यातून सुद्धा हे प्रदूषणातनं टॉक्सिन्स. म्हणताय का? येस, ओके. प्रदूषण आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा नक्कीच आहे. हम्म. कारण प्रदूषण सगळीकडेच
हो, आहे, अगदी. तुम्ही घरात असाल किंवा बाहेर असाल. हो, सो हे पोल्युशन तुमच्या शरीराला हानिकारक. हानिकारक आहे. ते टॉक्सिन्स तुमच्या शरीरामध्ये वाढवण्याचं काम करत आहे. हवेतून येणारे जसं आपण प्रवास करतो तर ट्रॅफिक आपण बघतो आहोत हं. किंवा घरामध्ये सुद्धा आपण बसलेलो असतो त्यावेळेला सुद्धा बरेचदा एसीमध्ये पण जास्त आपण बसलो तरी ते आपल्या स्किनला टॉक्सिक होऊ शकतं. ओह! सो ओके. आपल्याला तिथेही काळजी घेण्याची गरज असू शकणार आहे. प्लस आपल्या घरामध्ये आपण काही एअर फ्रेशनर्स वापरतो हं, किंवा हं. हे केमिकलवाले परफ्यूम्स वापरतो. सो राइट. त्याच्यातून सुद्धा हे टॉक्सिन्स एअर थ्रू आपल्या शरीरामध्ये जातात. हं. त्यामुळं तिथंही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तिसरं अजून एक महत्त्वाचं आहे, पाणी आपण जे पितो, त्या पाण्यातून सुद्धा खूप सारे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन पसरण्याची शक्यता खूप जास्त असते. बरोबर. कारण आपण नॉर्मल टॅप वॉटर, नळाचं पाणी जरी बघायला गेलो, तर हो. त्यातही बरेचसे केमिकल्स असतात किंवा जुन्या पाईपलाईनमधून येणाऱ्या हं, हं. पाण्यामध्ये लीड किंवा आर्सेनिकसारखे मेटल्ससुद्धा त्यामध्ये येण्याची शक्यता असते. बरोबर. सो पाण्यातून वेगानं पसरणारे आजार आपण हं. बघतो. राइट. कॉलरा आहे किंवा लूज मोशन्स होणं आहे, टायफॉईडसारखा बरोबर. प्रकार आहे. तर तिथं आपल्याला आळा घालणं गरजेचं आहे. हं, कारण हे हं. टॉक्सिन्स कुठल्या घटकातून आपल्या शरीरात प्रविष्ट करतील, हे आजकाल सांगणं सांगता कठीण येत नाही. झालेलं आहे. राइट. त्यामुळे मेजर हे जे कंटेंट आहेत, हं, हं. अन्न तुम्हाला योग्य हवा नसेल तर आणि योग्य पाणी तुम्ही पीत नसाल तर. तर बरोबर. मेजर रूट कॉजेस आहेत म्हणूयात टॉक्सिन्स एंटर होण्याचे आपल्या शरीरामध्ये. बरोबर. आपली पण मी आता जसं इंट्रोमध्ये म्हणाले, येस. शरीर पण अ, नैसर्गिकरित्या हो. डिटॉक्सिफिकेशन करत असतं. हं, हं. आपल्याला माहिती आहे लिव्हर करतं, हो, किडनी हो, हो. करतं. हे शरीरातलं जे वेस्ट आहे, हे बाहेर टाकण्याचं काम करतात करेक्ट. ह्या गोष्टी. सो ही प्रक्रिया शरीरातली कशी चालते हं, ह्याबद्दल हं, काही हं. सांगू शकाल का? अगदीच नक्की सांगते. कारण खूप छान बोललीस तू, की आपल्या शरीरातली जी नॅचरल डिटॉक्सिफिकेशनची सिस्टम आहे ना, ती खरंच देवानं दिलेली देणगी आहे, असं मी म्हणू हं, शकते. हं. कारण 7 प्रकारच्या अशा सिस्टम आहेत, ज्या ऑलरेडी आपल्या शरीरातले टॉक्सिन्स रिमूव्ह करण्यासाठी शरीराला मदत करत असतात. क्या बात है! जसं पहिलं तू म्हणाली लिव्हर आहे. हो. लिव्हर प्रॉपर ना आपण जे अन्न घेतो, हं, हं. त्याला पचवण्याचं मेन काम करणारं हो, असतं. हो. त्यामुळं तिथंच जेव्हा अन्न येतं, तिथं पित्ताशी त्याचा कॉन्टॅक्ट येतो. त्यावेळेला टॉक्सिन्स रिमूव्ह होण्याची प्रक्रिया आहे ती लिव्हरमध्ये आपली सुरू होते. हो. आणि या लिव्हरमध्ये जेव्हा आपण अतिरिक्त हे केमिकलवाले किंवा प्रोसेस्ड हं. फूड देणार आहोत, सो लिव्हरचं काम वाढतंय. ते थकतंय कुठं ना कुठेतरी कुठेतरी. आणि राइट. तिथंही टॉक्सिन रिमूव्ह होण्याची प्रक्रिया कमी व्हायला लागते. सो आपल्याला तो अवेअरनेस असणं गरजेचं आहे, की आपण आपल्या पोटात काय घालतो आहोत. अगदी बरोबर. त्यामुळे लिव्हरला सगळ्यात पहिलं महत्त्वाचा तो बूस्ट देणं हं, हं, गरजेचं हं. आहे. डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया तिथून सुरू होत असल्यामुळं. आणि थायरॉईड रिलेटेड जर आपण थोडासा विचार केला लिव्हरसाठीचा, तर T3मध्ये जे कन्व्हर्जन होतंय T4चं, हो. ते लिव्हरमध्ये होत असतं. ओके. सो अशा वेळेला जेव्हा हे टॉक्सिन्स आपल्या लिव्हरमध्येच अडकून राहतायत, ते योग्य पद्धतीने पुढे ढकलले जात नाहीयेत, त्यावेळेला T3, T4चं कन्व्हर्जन आहे तिथं कुठेतरी हॅम्पर होतं आणि तुमच्या थायरॉईड हॉर्मोन्सला डिस्टर्बन्स येतो. ओके. नेक्स्ट लेव्हलला जातं ते टॉक्सिन्स जे असतात ते आपल्या गटमधून बाहेर हं, पडणं, हं. करेक्ट? हे अपेक्षित असतं. हो. पण तिथं बऱ्याचदा लिव्हरमध्येच ब्रेकडाऊन टॉक्सिनचं नीट न झाल्यामुळं ओके. ते टॉक्सिन्स गटमध्येच अडकून राहतात. पण आपल्या गटची एक चांगली गोष्ट असते किंवा इंटेस्टाईनची डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया ती म्हणजे नॉर्मली स्टूलमधून हो. ते टॉक्सिन्स बाहेर बाहेर पडणं. पडतात. राइट. पचन झालेल्या गोष्टी आपल्या शरीरातून बाहेर पडणं. सो तेच पुन्हा तिथे हॅम्पर होतं. हं. कॉन्स्टिपेशन हे थायरॉईडच्या पेशंटमध्ये मेजर सिम्प्टम दिसत असतं. ओके. सो अशा वेळेला मग ते बराच वेळ न पचलेलं अन्न जेव्हा गटमध्ये राहतं, तेव्हा गटची ताकद कमी होते आणि ते टॉक्सिन्ससुद्धा गटमधनं ॲब्सॉर्ब केले जातात. बरोबर. त्यामुळे थायरॉईडच्या पेशंट्समध्ये गट हेल्थवरती सुद्धा जे नॅचरल डिटॉक्सिफायर आहे आपल्या शरीरातलं, हो, हो. तिथं परिणाम होतो. हं, हं. तिसरा मुद्दा आहे तो किडनीचा. हो. किडनीला नॅचरल फिल्टर म्हणतो आपण शरीराचा. हो. ब्लड प्युरिफिकेशन म्हणूयात किंवा ब्लड फिल्ट्रेशन थ्रू ब्लडमध्ये असलेले सगळे टॉक्सिन्स आहेत, ते तिथं रिमूव्ह केले जातात आणि युरिन वाटे बाकी सगळे जे टॉक्सिन्स आहेत ते आपल्या शरीरातून बाहेर टाकले जातात. बरोबर. हे त्याचं नॉर्मल हं, फंक्शनिंग हं. असतं. पण इथं पुन्हा तोच परिणाम होतो जेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिन्स असतात. किडनीमधून फिल्ट्रेशनच होत नाही. ते टॉक्सिन्ससुद्धा त्या किडनीच्या द्वारांमध्ये अडकून पडतात आणि हं. योग्य पद्धतीने बाहेर फेकले जाऊ शकत नाहीत. बरं. सो आपण पुन्हा तिसऱ्या जे डिटॉक्सिफायर आहे आपल्या शरीरातलं, त्याला हो. हॅम्पर करतो या टॉक्सिन्समुळं. चौथं एक महत्त्वाचं आहे लिम्फ नोड
हम्म. ओके. लिम्फ नोड म्हणजे काय, जिथं वेन्स आणि आर्टरीज, अशुद्ध रक्त आणि शुद्ध शुद्ध रक्त, रक्त, हो. रक्तवाहिन्या ज्या असतात तिथं जोडणारा एक जॉईंट असतो, त्याला लिम्फ नोड म्हणतात. बरं. सो इथून आपल्या ब्लडमध्ये असलेले सगळे टॉक्सिन्स जे असतात ते डिटॉक्सिफाय होण्याची एक टेक्निक नॅचरली शरीरामध्ये असते. पण जेव्हा हे अतिरिक्त टॉक्सिन्स असतात तिथे ब्लॉकेजेस तयार होतात आणि ते आपण हॅम्पर करतो आहोत. चौथं एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रॉपर ब्लड. हम्म. आपलं रक्तसुद्धा एक शुद्धीकरणाचं साधन आहे म्हणायला हरकत नाही. कारण अगदी जेव्हा बरोबर. ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या शरीरात येतं म्हणतो आपण, किंवा हो, हो. ऑक्सिजन आपल्या शरीरात येतो, तो ब्लडमध्ये मिसळतो आणि त्या ब्लड थ्रू आपल्या सगळ्या शरीरामध्ये पोहोचत असतो. हो. पण जेव्हा एअर थ्रू असे टॉक्सिन्स आपल्या शरीरात येत आहेत, तर आपल्या हम्म. ब्लडला सुद्धा आपण डिटॉक्सिफाय करण्यासाठी तिथं तयार करतो म्हणायला हरकत नाही, कारण ते बरोबर. टॉक्सिन्स ब्लडमध्ये सुद्धा एंटर करत बरोबर. आहेत. सो अशा पद्धतीने निसर्गाने आपल्या शरीराला दिलेल्या या डिटॉक्सिफिकेशनच्या नॅचरल टेक्निक्सलाच आपण हॅम्पर करतो आहोत. एक येस. प्रश्न असा येतोय मला, जसं आता आपण खाण्यापिण्याच्या सवयी हो, किंवा हो. आता आपण क्लेम नाही करू शकत की हे ऑर्गॅनिक फूड आहे, करेक्ट. पण काही गोष्टी आपल्या हातात आहेत, जाणून सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जसं हम्म. स्मोकिंग आहे किंवा हम्म. ड्रिंक्स आहेत. हम्म. सो ह्यामुळे तुमच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनवर काही परिणाम होतो का, जसं किडनीचं तुम्ही म्हणालात येस, आता? नक्कीच होतो. ओके. कारण जे ॲडिक्शन्स आपण म्हणतो ते टॉक्सिकच आहेत. टॉक्सिक तुम्ही ते कमी प्रमाणात करा किंवा जास्त प्रमाणात करा. बरोबर. सो आणि कुठल्याही फॉर्ममध्ये करा. तुम्ही अगदी. अल्कोहोल घेत आहात की टोबॅको घेत आहात की सिगरेट घेत आहात, ते तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिनच निर्माण करणार आहेत किंवा अशुद्धताच निर्माण करणार आहेत. बरोबर. सो मग इथं पुन्हा ब्लडवरती पण त्याचा परिणाम होतो आहे अगदी. आणि तुमच्या डायजेशनवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो आहे. त्यामुळे डेफिनेटली कुठलंच ॲडिक्शन आपल्याला उपयोगाचं नाही आहे. That's अजून right. एक प्रकार आपल्या शरीरामध्ये असतो स्किन थ्रू होणारं डिटॉक्सिफिकेशन. घामावाटे आपल्या शरीरातले बरेचसे टॉक्सिन्स आपल्या बरोबर. शरीराच्या बाहेर पडत असतात. बरोबर. पण तिथंही जर आपण काही केमिकलवाले प्रॉडक्ट्स वापरत असू तर ते हम्म. स्किनला ब्लॉक करत आहेत. हम्म. तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करत नाहीये, स्वेटिंग यायला चान्सेस देत नाहीये जे टॉक्सिन्स रिमूव्ह करायला मदत करतील, राईट. तरीही ते टॉक्सिन्स शरीरामध्येच राहत आहेत. सो मग स्किनवरती रॅशेस येणं, पुरळ येणं, ॲक्ने येणं, या गोष्टी सुद्धा बरेचदा टॉक्सिन्स वाढल्यामुळे स्किनवरती आपल्याला होणारा परिणाम दिसतो. ओके. सो मी आता जसं म्हटलं की निसर्गाने किंवा देवाने दिलेली देणगी आहे आपल्या शरीराला मध्ये, की ऑलरेडी त्रास काही होऊ नये आणि झालाच तर तो नॅचरली बरा व्हावा यासाठी शरीर प्रयत्न करत असतं. बरोबर. सो तुम्ही त्या शरीराला काय देता आहात त्याच्याबद्दल अवेअर असणं फार महत्वाचं आहे. ते 100% महत्वाचा मुद्दा. खरं तर सहज मिळालेला आहे आपल्याला. ते टिकवून ठेवणं कितपत आपल्या हातात आहे हे आपण याचा विचार करावा. कारण जोपर्यंत ते बिघडत नाहीये ना तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आणि लिव्हरच्या बाबतीत मला एक माहितीये की लिव्हर सस्टेन स्वतःच करत असतं, राईट? जोपर्यंत 80% खराब होत नाही तोपर्यंत लक्षणं पण दिसत नाहीत. करेक्ट. सो इतकं सहज सोपं असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तेच होतं. म्हणजे शरीर आपल्याला इतकं मध्ये एक मी रील बघितली होती. त्या रीलचाच विषय झाला तर नक्की सांगते. AI जनरेटेड रील होती की तुम्ही तुमच्या हृदयाला केवढं प्रेशर देता, तुम्ही तुमच्या किडनीला किती लोड देत आहात, तुमच्या लिव्हरला किती लोड देत आहात. खूप सुंदर पद्धतीने ते मांडलं होतं. आणि अशा अवेअरनेसची गरज आहे. म्हणजे लोकांना कळत नाही आपण घेतोय त्याचा आपल्या शरीरावरती काय वाईट परिणाम होतो. राईट. अगदी बरोबर. किंवा माहिती असूनही दुर्लक्ष गृहीत धरतो स्वतःच्या शरीराला. अगदी खरं आहे. साधी गोष्ट आपण म्हणलं हृदय धडधडतंय आपण त्याचा विचारही करत नाही. क्षणभरासाठी ते थांबलं तर विचार करण्याची गोष्ट आहे. जन्मापासून आता तुमचं जे काही वय असेल त्या वयापर्यंत ते न थकता चालू आहे. तुमच्या झोपेत सुद्धा तुमचं ब्रेन, तुमचे सगळे अवयव त्या गोष्टी करतायत. सो डिटॉक्सिफिकेशन हे आपल्याला का करायचं आहे, ह्या अवयवांची काळजी घेण्यासाठी. आणि आपलं शरीर अनमोल आहे. म्हणजे मी कायम एक उदाहरण माझ्या वेबिनारमध्ये पण देत असते की लाखो रुपयांची गाडी आपण घेतो त्याची किती काळजी आपण घेतो. त्यात काही आपण कुठलं वाईट क्वालिटीचं पेट्रोल किंवा रॉकेल नाही घालत. आपण चांगल्या क्वालिटीचं ऑइलिंग करणं, लक्ष देणं, चांगलं पेट्रोल देणं, त्याची डागडुजी करणं हे आपण करतो. मग आपलं शरीर तर अनमोल असं आहे, त्याच्यामध्ये आपण काय टाकतोय, चांगल्या गोष्टी टाकतोय की कचरा टाकतोय, हा विचार करणं फार महत्वाचं आहे. अगदी फार सुंदर मुद्दा मांडलात आता रीलचा विषय निघाला म्हणून त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की हल्ली बरेचसे व्हिडिओज सोशल मीडियावर आपल्याला दिसतात की हे करा किंवा ह्या 5 गोष्टी तुमचं डिटॉक्सिफिकेशन करायला मदत करतात वगैरे. सो हे व्हिडिओज कितपत फायदेशीर आहेत, पर्टिक्युलरली थायरॉइड पेशंट्स? येस. कसं होतं की गुगलवर मिळणारं नॉलेज वाईट आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही. कारण काही गोष्टी अगदी छान आणि बरोबर असतात.
पण ते प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला योग्य आहेत की नाही हे बरोबर. समजून घेऊन त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं असतं. हं. सो बऱ्याचशा रीलमध्ये किंवा बऱ्याचशा काही अशा गोष्टी आपल्याला मिळतात की ज्यूस डिटॉक्स करा बरोबर. हो. किंवा अल्कलाईन लिक्विड घ्या किंवा वेगवेगळी जसं डिटॉक्स टी म्हणालीस हो, तू की हो. काही ना काही घ्या. हं. सो ते घ्यायला हरकत नसते, पण तुमचं शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे कळणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज ते सिम्प्टम्स वर्सन होऊ शकतात, त्याचा त्रासही होऊ शकतो. बरोबर. सो पहिल्यांदा तुमचं शरीर योग्य पद्धतीने तयार करणं आणि हं. छोट्या-छोट्या स्टेप्सनीही सुरुवात करणं आणि अशा वेळेला एखादीच रेमेडी फक्त फॉलो करून काहीच उपयोग होत नाही, ओके. की मला एक कळलं हा डिटॉक्स ज्यूस मी घेतला की मला बरं वाटणार आहे. सो तेवढंच एक करून तुम्ही बरे नाही होणार आहे. हं. थोडेफार फायदे मिळतील, पण ते बरोबर. तेवढ्याच पुरते असतील. सो तुम्हाला कंप्लीट डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेसेस समजून घेणं आणि कंटिन्युअसली त्या करणं हे महत्त्वाचं असतं. बरोबर. त्यामुळं हे फॅड असेल किंवा रील्समधनं येणारी फॅशन असेल, व्हॉटएव्हर जे काही म्हणणं आहे, तर नक्कीच हे करावं, पण आहारी जाऊ योग्य नका. आहारी जाऊ नका आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे, ते हं. तज्ञांकडनं समजून घेऊन करा. बरोबर. तुम्हाला फायदा झाला म्हणून मला होईलच, बरोबर. असं नाहीये. अगदी. तुमच्या प्रकृतीनुसार तो योग्य सल्ला घेऊन तुम्ही करणं गोष्टी किंवा हं. अंडर ऑब्झर्वेशन, मॉनिटरिंग खाली तुम्ही काही गोष्टी फॉलो करणं हे महत्त्वाचं राहणार आहे. अगदी बरोबर. डॉक्टर आयुर्वेदामध्ये पंचकर्माला खूप महत्त्व आहे, राइट? अगदीच. आणि पंचकर्म इज इक्वल टू तुमचं फिजिकल डिटॉक्स आपण करेक्ट. असं मानलं हो, जातं. हो. सो पंचकर्म म्हणजे नेमकं काय? हं, आणि ही स्पा सारखीच ट्रीटमेंट आपण गृहीत धरूया का? नाही, अगदीच नाही. हं, कारण स्पा 1 दिवसात होतं. हो. पंचकर्म करायला आपल्याला आठवडे लागतात ओके. आणि स्पामुळं मी म्हणू शकेन, की थोडं रिलॅक्सेशन मिळतं आहे. हं. पण पंचकर्मसारख्या गोष्टी जेव्हा आपण करतो, जे आपल्या एन्शियंट सायन्सने दिलेल्या गोष्टी आहेत, त्यावेळेला तुमच्या डिसीजच्या हीलिंगला, शरीराच्या रिज्युनेशनला आणि शरीराला रिसेट करण्यासाठी सुद्धा बरोबर. आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. हं. त्यामुळे पंचकर्म ही अशी गोष्ट आहे, जी नॉर्मल स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा करायला हरकत नाहीये त्यांचं स्वास्थ्य ओके. टिकवण्यासाठी आणि जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनीही करणं गरजेचं आहे. कारण डिटॉक्सिफिकेशन हे पंचकर्माचं महत्त्वाचं उद्देश आहे. ते ओके. आपण त्यातनं सॉल्व्ह करू शकणार आहोत. ओके. सो पंचकर्म म्हणजे 5 कर्मांचा तो समूह आहे असे म्हणू शकतो आपण. हं. त्याच्यामध्ये येतं वमन, ओके. विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. अच्छा. हे 5 महत्त्वाची पंचकर्म म्हटली जातात. ओके. मग डिसीजच्या सिव्हिअरिटीनुसार, त्या ऋतूनुसार बरोबर. काही पंचकर्मापैकी एक कर्म जे आहे पेशंटला जे उपयोगी ठरणार आहे, ते करणं गरजेचं असतं. ओके. आणि पंचकर्म करताना डायरेक्टली कुठलंही कर्म करत नाही. त्याच्या आधी हं. पूर्वकर्म केलं जातं. हो. मे बी तुला तो माझा प्रश्न होताच, की काही पूर्वतयारी करावी लागते का येस. पंचकर्माला हो, जाण्यापूर्वी? पूर्वतयारी म्हणण्यापेक्षा तेही कर्मच आहे. त्याला म्हणतात हं. स्नेहन आणि स्वेदन. अच्छा. ओके. कारण पंचकर्म करताना आपण काय करतोय? बॉडी डिटॉक्सिफाय करतोय. हो. शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढतोय. हं. सो हे टॉक्सिन्स बाहेर काढताना केलेलं जे कर्म असणार आहे, ते आपल्या शरीरात ड्रास्टिक चेंज करतं सडनली. बरोबर. हो. सो ते सहन करण्याची शक्ती आपल्याला आपल्या शरीराला मिळणं, यासाठी हे पूर्वकर्म किंवा पूर्वतयारी आपल्या शरीराची होणं गरजेचं असतं. ओके. मग स्नेहन म्हणजे काय? त्याला ऑइल मसाज करणं हं. आहे, स्निग्धता देणं आहे. अच्छा. कारण वृक्ष शरीरावरती तुम्ही टॉक्सिन्स रिमूव्ह केले तर ते जास्त साइड हानिकारक होतात. इफेक्ट्सच जास्त साइड होतील. इफेक्ट जास्त होतात. हं. एक उदाहरण मी याच्यासाठी नक्कीच सांगू शकते, की समजा कच्चं फळ आहे, हो. त्याला तुम्ही पिळून रस काढायचा प्रयत्न केलात, तर ते निघणारही नाही आणि त्या नाही. फळालाही त्रास होणार आहे. करेक्ट? 100% सो आणि छान पिकलेलं असेल, रसाळ फळ असेल, त्यातनं रस तुम्ही व्यवस्थित काढू शकाल. आंब्याचंच उदाहरण आपण नक्की घेऊ अगदी. हो, शकतो. हो. सो आपल्या शरीराचंही तसं आहे. आपल्या शरीरातले टॉक्सिन्स व्यवस्थित क्लीन होणं आणि ते बाहेर पडणं अपेक्षित आहे. बरोबर. सो तुम्ही असंच ते कच्चं असताना, ते ड्राय असताना जर त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला अपेक्षित त्यासाठी येणार जी नाही, दिलेली होणारही नाही. प्रक्रिया आहे ती फॉलो ती करणं फॉलो गरजेचं आहे. करणं. येस. नुसतंच मी पंचकर्माला जातीये हां. आणि मी करून घेते असं चालणार नाही. चालणार नाहीये. ऑलराईट. त्यामुळं स्नेहन म्हणजे शरीराला मसाज करणं आहे ऑइलचा आणि स्वेदन हे ओके. 2 पूर्वकर्म आहेत. स्वेदन म्हणजे स्टीम म्हणूयात आपण त्याला. स्टीम देऊन आपल्या शरीरातली रंध्र मोकळी करणं हो. आणि टॉक्सिन्स रिमूव्ह व्हायला वाट करून देणं स्किनला किंवा ओके. शरीराला. ओके. हे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. ओके. थायरॉइड पेशंटसाठी अशी पर्टिक्युलर कुठली थेरपी आहे का पंचकर्मातली? या पंचकर्मापैकी सगळीच कर्म आपण थायरॉइडसाठी करू शकतो.
कारण थायरॉईडच्या कुठल्या प्रकारामध्ये तुम्ही आहात आणि कुठल्या सिव्हिअरिटीमध्ये आहात त्यानुसार हे पंचकर्म तुम्हाला ॲडवाईस करणं गरजेचं असतं. ओके. जसं की आपण बघतोय थायरॉईड हा कफ आणि वातप्रधान दोष आहे. म्हणजे बरोबर. वातपित्त कफ जे आपण म्हणतो हे तीनही दोष बिघडलेले असतात तेव्हा आपण आजारांमध्ये जातो. बरोबर. पण थायरॉईडमध्ये पर्टिक्युलरली कफदृष्टी आणि वातदृष्टी हा प्रकार असतो. सो अशा वेळेला कफप्रधान तिथं आपल्याला दिसतात असतील लक्षणं, जसं की वजन खूप वाढलंय, आळस खूप वाढलाय किंवा लिथार्जिकपणा आहे, हेअर फॉल होतो आहे, वृक्षता शरीरामध्ये वाढलेली आहे. तर त्यावेळेला आपल्याला वमन, लघु वमन आपण त्याला म्हणतो, बरोबर. करू शकतो. अगदी पहिल्या टप्प्यातलं थायरॉईड म्हणजे ज्याला आपण सबक्लिनिकल थायरॉईड म्हणतो, रिसेंटली डायग्नोसिस झालेला थायरॉईड आहे. तर बरोबर. त्यामध्ये आपण छोट्या पद्धतीने अगदी क्लिनिकमध्ये च्या सेटअपमध्ये सुद्धा आपण छोट्या पद्धतीचं छोट्या मेडिसिननी देणारं वमन. वमन म्हणजे काय? उलटीच्या दृष्टीने किंवा ऊर्ध्व शत्रुगत रोगांवरती त्याचा जास्त परिणाम होणार असतो आणि वरच्या बाजूनी टॉक्सिन्स रिमूव्ह करणं. अगदी सोप्या भाषेत आपण वमन अच्छा. म्हटलं तर. अच्छा. सो त्या गोष्टी आपण करू शकतो. पण डीप लेव्हलपर्यंत जर थायरॉईडचे सिम्प्टम्स आपल्याला दिसत असतील आणि बरेच वर्षापासून थायरॉईड आपल्याला आहे, तर मग प्रॉपर आपल्याला वमनची थेरपी जी आहे ओके. ती करणं गरजेचं राहतं. सो कुठलंही पंचकर्म करायच्या आधी तुम्हाला स्नेहपान करणं गरजेचं असतं. स्नेहपान म्हणजे ओके. जसं एक्सटर्नली सुद्धा आपण स्निग्धता देतोय स्नेहननी, तसं ओके. इंटरनली सुद्धा ते स्नेहन करण्याची गरज असते. अच्छा. मग तिथं जनरली मेडिकेटेड तूप असेल किंवा ओके. तेल असेल, अशा काही गोष्टी आपल्याला ठराविक कालावधीसाठी दिल्या जातात अच्छा. इंटरनली. आणि मग ती स्निग्धता शरीराला मिळाल्यानंतर मग तुम्ही अशा तीक्ष्ण वमन असेल किंवा तीक्ष्ण विरेचन पण पुढचं जे असेल ते आपल्याला करण्यासाठी शरीर तयार होतं तयार आहे. होतं. बरोबर. ओके. सो वमन हेही करणं योग्य आहे, कारण कफप्रधान व्याधी असल्यामुळे वमन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने थायरॉईडच्या सिम्प्टमॅटिक रिव्हर्सलमध्ये उपयोग देतं. जसं वजन अच्छा. नियंत्रणात येणं आहे, ओके. थकवा दूर होणं आहे, एनर्जी लेवल वाढणं आहे, प्लस डायजेशनवरती इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे उलटी, मळमळ, नॉशिया या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होणं आहे. ओके. हे सगळं आपल्याला वमनाद्वारे मिळू शकतं. दुसरं जे आहे विरेचन. विरेचन सुद्धा थायरॉईडच्या पेशंटना खूप जास्त चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतं. विरेचनामध्ये आपण काय करतोय? इंटेस्टाईनमधले टॉक्सिन्स हो, हो. बाहेर काढण्याची प्रक्रिया करतोय. इथं माइल्ड लॅक्झेटिव्हज म्हणजे आयुर्वेदिक काही औषधं अशी दिली जातात ज्याने पोट साफ होईल. बरं. सो हे औषध दिल्यानंतर साधारण 10-12 जुलाब होतात ओके. आणि टॉक्सिन्स रिमूव्ह व्हायला मदत होते. मग पर्यायाने डायजेशन इम्प्रूव्ह होतंय, ॲब्सॉर्प्शन इंटेस्टाईनचं वाढायला मदत होतीये, बरोबर. गट बॅक्टेरिया सुधारायला मदत होती आहे आणि ओके. कॉन्स्टिपेशन हे जे एक मेजर सिम्प्टम असतं थायरॉईडमध्ये ते कमी व्हायला सुरुवात होणार असते. अच्छा. सो विरेचनाचाही चांगला फायदा होतो. तिसरं आहे बस्ती. बस्तीला आपण एनिमा म्हणू शकतो हो. आणि मॉडर्न सायन्समध्ये नॉर्मल एनिमा पण बरेच ठिकाणी आपण घेताना बघतो. हो. पण आयुर्वेदामध्ये जे पंचकर्मामध्ये बस्ती हा प्रकार सांगितलाय, जनरली तो मेडिकेटेड असतो. म्हणजे एखादा काढा असेल किंवा हर्बल वनस्पतीने बनवलेलं तेल असेल, अशा गोष्टींचा वापर करून तो बस्ती किंवा एनिमा दिला जातो. ओके. डिसीजच्या सिव्हिअरिटीनुसार आणि पेशंटला ज्या पद्धतीची गरज आहे त्यानुसार. ओके. सो बस्ती तर आवर्जून थायरॉईडच्या पेशंटनी करावीच. अच्छा. कारण जे डायजेशन पूर्ण डिस्टर्ब असतं, मेटाबॉलिझम डिस्टर्ब असतं थायरॉईडच्या पेशंट्समध्ये, ते इम्प्रूव्ह व्हायला बस्तीचा खूप जास्त चांगला उपयोग होतो आहे. ओके. सो मेजरली मग त्यामुळे T3चं जे काम आपल्या शरीरात डिस्टर्ब असतं ते ॲक्टिवेट होणं आहे. गट बॅक्टेरिया चांगलं सुधारणं आहे. डायजेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळं कॉन्स्टिपेशन पूर्णतः कमी होणं आहे. या बरोबर. गोष्टी आपल्याला त्याच्यातून मिळू शकणार आहेत. बरोबर. चौथं जे आहे नस्य. नस्य म्हणजे काय? नाकातून काही औषधी आपण देणं ज्याने शरीराला शोधन होणं अपेक्षित असतं. म्हणजे शरीर अच्छा. शुद्धी होणं अपेक्षित असतं आणि पर्टिक्युलरली ऊर्ध्वजत्रुगत व्याधींमध्ये म्हणजे मानेच्या वरच्या भागात जे काही ओके. व्याधी तुमचे शिरशूल म्हणजे डोकं दुखणं असेल, नाकाचे सायनसचे काही व्याधी असतील, मुखरोग काही असतील, ओके. तर ते कमी होण्यासाठी नस्य खूप लवकर त्याचा उपयोग होतो. ओके. कारण जवळचा ओके. बरोबर. एरिया हो, आहे तो. हो, हो, हो. सो मग हे नस्य करताना सुद्धा काही मेडिकेटेड तेल असेल किंवा मेडिकेटेड तूप असेल, ते वापरलं जातं आणि नस्य केलं जातं. अच्छा. त्यामुळं ओके. थायरॉईडमध्ये पण जे सिम्प्टम्स असतात की हेडेक होतो आहे किंवा मायग्रेनसारखा त्रास हो, होतो हो. आहे, विस्मरण होतं आहे,
छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या हो, जाणं, या गोष्टी ड्रायनेस होत आहेत. डोळ्यांचा. ड्रायनेस असतोच आहे स्किनचा किंवा बरोबर. डोळ्यांचा, तो कमी होणं आहे आणि स्ट्रेस कमी होणं, बरोबर. हा एक अगदी. त्याचा चांगला फायदा होतो आहे. राइट, किंवा राइट. अलर्टनेस वाढणं. हं. थायरॉइडमध्ये थोडासा ब्रेन फॉग असतो किंवा हं. फोकसली काम न करणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, या ज्या गोष्टी होत असतात त्या नसल्यामुळं आपण सुधारू शकतो. ओके, ग्रेट. आणि 5वं जे आहे ते रक्तमोक्षण. सो रक्तमोक्षण म्हणजे काय? अशुद्ध रक्त आहे ते शरीरातनं बाहेर काढणं. अच्छा, ओके. सो त्याला आपण जलौका वापरून ते करत असतो जनरली. पण अच्छा. आजकाल सायन्समध्ये खूप अशा टेक्निक्स आल्यात. खूप सोप्या पद्धतीने पण आपण काही मॉडर्नच्या टेक्निक्स वापरून हे अच्छा, रक्तमोक्षण किंवा अशुद्ध रक्त बाहेर काढू शकतो. अच्छा. पण पर्टिक्युलरली पंचकर्मामध्ये जे सांगितलं गेले ते ते जलौका, एक जळू लावतात, जळू. राइट? येस. हां. सो त्या थ्रू आपण अशुद्ध रक्त बाहेर काढून डिटॉक्सिफिकेशन करू शकतो. ओके. मग थायरॉइडमध्ये याचा काय रोल आहे? हा हं, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो की बरोबर. करू शकतो का आणि कुठं त्याचा रोल येऊ हो. शकतो? तर पर्टिक्युलरली जे ऑटो इम्युन कंडिशन्स असतात किंवा सिस्ट आहे, थायरॉइडला गाठ आहे, हो. तर त्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण हा एक उपाय करून बघू अच्छा, शकतो. ओके. सो तिथं आपल्याला त्याचा चांगला बेनिफिट पण मिळणार अर्थात असतो. तज्ञांच्या येस, सल्ल्यानुसारच. हे सगळं तज्ञांच्या सल्ल्यानेच. कुठलीही अगदी. गोष्ट पेशंटनी त्यांच्या गोष्टींनी करणं गरजेचं नकोय. किंवा अजिबातच अपेक्षित नाहीये. बरोबर. कारण हे आयुर्वेद हे सायन्स असं नाहीये की सगळ्यांसाठी कॉमन आहे. जसं की आपल्याला माहिती आहे ताप आला, मी क्रोसिन घेतले, माझा ताप उतरणार आहे. बरोबर. तसं हे आयुर्वेदिक मेडिकेशन बिलकुल नाहीये. प्रत्येकाच्या हं. प्रकृतीनुसार, अगदी त्यांच्या बरोबर. शरीराच्या कंडिशननुसार, डिसीजच्या सिव्हिरिटीनुसार काही त्या औषधांमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये बदल करत जाणं, पेशंटच्या ताकदीनुसार ते करणं, अगदी हे बरोबर. फार अपेक्षित असतं. राइट. त्यामुळे पंचकर्म जेव्हा तुम्ही करण्याचा विचार करता, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं आहे. कारण ते सुद्धा एक फॅड झालंय, की मला पंचकर्म करायचंय, मला करायचंय. सो काहीतरी त्या सदृश्य गोष्टी केल्यात आणि हो. कोणाकडूनही केल्यात, असं हं. बिलकुल करू नये. त्याचा वर्स्ट परिणाम होऊ शकतो शरीरावरती. अगदी बरोबर. मग जनरली असं होतं, की बऱ्याचशा ठिकाणी पंचकर्माची सोय असू शकत हो, नाही. हो, ओके. हो. जसं फॉरेनला समजा काही पेशंट्स असतील बरोबर. किंवा काय. सो ह्यांच्यासाठी काही वेगळ्या डिटॉक्स थेरपीज तुम्ही सजेस्ट कराल का? येस, नक्कीच. आपण होम बेस्ड पण अशा काही गोष्टी फॉलो करू शकतो, ज्या अगदी पंचकर्मचे इफेक्ट नाही देणार, पण हं, हं. पंचकर्मसारख्या काही बेनिफिट्स तुम्हाला देऊ राइट. शकतात. हं. मग ते तुमच्या डाएटमध्ये पण बदल करणं, हे छोट्या-छोट्या गोष्टींमधले टॉक्सिन्स रिमूव्ह करणं म्हणूयात आपण, बरोबर. की ॲसिडिक गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत. हं. ज्या ॲसिडला आम्ही आयुर्वेदामध्ये आम म्हणतो. हो. सो हे आम म्हणजे सगळ्या आजारांचं माहेरघर आहे. अच्छा. सो तो आम शरीरातनं बाहेर निघणं, हं. पर्यायाने टॉक्सिन्स शरीरातून बाहेर निघणं, अशा गोष्टी आपण अगदी छोट्या-छोट्या रेमेडीजमधनं पण करू शकतो. ओके. अगदी सोपी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर नॉर्मल पाणी पिलं जातं. हो. त्याच्याऐवजी थोडंसं कोमट पाणी, हो. म्हणजे अगदी खूप गरम पाणी प्या असंही नाहीये. गुणगुणं पाणी जे म्हणतो आपण, हं. कोमट पाणीनी सुरुवात करू शकतो आपण. जेणेकरून आपलं जे आम म्हणतो आपण हो. तो वितळायला सुरुवात होते. आमवात. आमवात नाही. आणि आम वेगळं. आम वेगळा ओके. आणि तो वाताला जेव्हा संलग्न होतो, तेव्हा मग वाताच्या निगडीत अच्छा. काही सिम्प्टम्स दिसायला ओह! लागतात. ओके. सो तो वेगळा प्रकार येतो एक. अच्छा. त्याच्यावर अजून एक टॉपिक होईल आपला. अगदी. सो हे आम म्हणजे टॉक्सिन्स म्हणूयात किंवा अपचित अन्न आपल्या अच्छा, शरीरातलं असेल, जे अच्छा. आपल्या शरीरात कुठेतरी टॉक्सिक गोष्टी हो. निर्माण करत आहे. जे अशा शरीरातून गोष्टी. बाहेर पडलेलं बाहेर नाहीये, ते पडलेलं वेस्ट नाहीये. साचलेलं. येस, ओके. करेक्ट. ओके. सो त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न होणं गरजेचं असतं. मग या छोट्या-छोट्या उपायांनी आपण हे करू शकतो, अच्छा. की जसं म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी घ्या हो. आणि तुमच्या आहार-विहारामध्ये तुम्ही काय घेताय त्याच्याबद्दल अवेअर लक्ष राहा. द्या. जेवढं राइट. नॅचरल आणि केमिकल विरहित किंवा अनप्रोसेस्ड फूड तुम्हाला जेवढं खाता येईल, अशा गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून तुमच्या शरीरात टॉक्सिन्स आत येणारच नाहीत. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अजून एक करू शकता तुम्ही, पाणी सुद्धा एक अल्कलाईन पद्धतीने करून घेऊ शकता, अच्छा. ओके. की जे तुमच्या डिटॉक्सिफिकेशनला मदत करेल. हं. मग तांब्याची, कॉपरची जी भांडी असतात त्याच्यामध्ये ठेवलेलं पाणी तुम्ही वापरू बरोबर. शकता. हो.
जे अल्कलाईन आहे, तुमच्या हम्म. शरीरातली ॲसिडिटी कमी करणार आहे आणि पर्यायाने टॉक्सिन्स रिमूव्ह करणार आहे. बरोबर. सो रात्रभर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवू शकता, सकाळी उठल्यानंतर ते घेणं अपेक्षित आहे. अच्छा. सो ही अगदी बेसिक एक गोष्ट आपण करू शकणार आहोत. सोप्या गोष्टी आहेत. अगदी अगदी प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा आणि तो हो. चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा काय म्हणूया सकाळच्या वेळेत करा, जिथं तुम्हाला पोल्युशन नाही आहे किंवा बरोबर. एक चांगली एअर तुम्हाला मिळू शकेल. सो प्राणायामाने सुद्धा चांगला ऑक्सिजन आपल्या शरीरात जाईल, जो तुम्हाला टॉक्सिन्स रिमूव्ह Right. करायला मदत करणार Right. आहे. पर्यायाने एक्सरसाइज पण करा, हम्म. कारण एक्सरसाइजमुळे जो घाम येणार आहे त्या घामावाटे हो. सुद्धा आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडणार आहेत. अगदी बरोबर. सो पुन्हा जेव्हा आपण ओव्हरऑल बघतो आहोत, हम्म. तर आहार महत्त्वाचा आहे, विहार महत्त्वाचा आहे बरोबर. आणि तिसरा एक मी नक्कीच ॲड करू शकते, तुमचा विचारही महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. कारण हे टॉक्सिन्स फक्त फिजिकल आपण म्हणतो आहोत, पण विचारांद्वारे किंवा स्ट्रेसमुळे येणारे जे मानसिक टॉक्सिन्स आहेत ते सुद्धा आपल्या शरीराला खूप जास्त घातक आहेत. अगदी बरोबर. सो आपल्याला जर बरं व्हायचं आहे आणि डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे, तर या 3 गोष्टींवरती अगदी जरूर विचार करणं गरजेचं आहे. बिलकुल. सो डॉक्टर, पंचकर्माचं तुम्ही सगळी माहिती सांगितली मला. ह्यासाठी असा पर्टिक्युलर ऋतू दिलाय का आयुर्वेदाने, की ह्या ऋतूमध्ये पंचकर्म केलं तर ते फायदेशीर ठरू शकतं, येस, किंवा म्हणजे असं कधी करावं इन शॉर्ट? करेक्ट. सो पंचकर्म मी जसं म्हणलं की तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावं आणि हो. ते त्याच्यासाठी ऋतू ऑलरेडी आपल्या अॅन्शियंट लोकांनी सांगितलेले आहेत, त्या पद्धतीनेच पंचकर्म नक्की करणं गरजेचं आहे. जसं वसंत ऋतूमध्ये आपल्याला कफ दोषावरती काम करणं जास्त चांगलं असतं. अच्छा. वसंत ऋतू म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च हा जो महिना असतो, राईट. त्यावेळेला आपण वमन म्हणा किंवा हम्म. विरेचन म्हणा या गोष्टी करणं गरजेचं असतं. आणि तसंच शरद ऋतू आहे, जो अच्छा. तुम्हाला वातप्रकोप झाला असेल तर तो कमी करायला मदत करणारा अच्छा. असतो. ओके. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या महिना. थंडीचा महिना ऑक्टोबर हम्म. नोव्हेंबरमध्ये तुम्हाला शरद ऋतू असतो. हो. हे दोनही काळ पंचकर्मासाठी अतिशय उपयुक्त असतात. अच्छा. पण जर गरज असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मधल्या काही काळामध्ये सुद्धा पंचकर्म केलं जाऊ शकतं. मग त्याची प्रक्रिया थोडी वेगळी असते, कालावधी थोडा वेगळा असतो. बरोबर. पण शक्यतो तुम्ही स्वस्थ आहात आणि तुम्हाला हम्म. पंचकर्म करायचे तर हे 2 ऋतूच निवडा. राईट. पावसाळ्यात पंचकर्म टाळा, पावसाळ्यात त्याचा फारसा उपयोग होत नाही. होत नाही. ओके. तुम्ही आता, माझा पुढचा प्रश्न होता खरं तर, की वीकली डिटॉक्स प्रोसेस अशी काही आहे का, की ज्यामध्ये तुम्ही आता मेन्शन केलंयस, की हो, हो. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेणं किंवा Correct. आहार विहार, हो. तुमचं डाएट लक्षात ठेवणं, फिजिकल एक्सरसाइज ज्याद्वारे घामाद्वारे तुमचं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होईल. सो ह्या व्यतिरिक्त काही एक अशी पर्टिक्युलर टिप तुम्हाला द्यायची आहे का पेशंट्स? येस, वीकली म्हणण्यापेक्षा मी म्हणते डेलीच आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि वीकलीसाठी मी चला एक टिप देतेच, की काय करा, ॲटलिस्ट अभ्यंग म्हणून एक प्रकार राईट. असतो. राईट. तो तुम्हाला रोज नाही करणं पॉसिबल आहे, पण आठवड्यातनं एकदा नक्की करा आणि त्यासाठी दिवाळीची वाट बघू नका. राईट. कारण अभ्यंग स्नान आपण म्हणूया ते पण एक पॉवरफुल रेमेडी आहे डिटॉक्सिफिकेशनसाठी. बरोबर. बरोबर. कारण त्याने तुमचं एक्सटर्नल बॉडी डिटॉक्सिफिकेशन पण होतंय. ज्याच्यामध्ये आपण उद्वर्तन नावाची एक अजून एक हो. आयुर्वेदिक थेरपी म्हणूयात, अच्छा. ती करणार असतो. जेव्हा आपण उठण्याने अंघोळ करतो आहोत तेव्हा आपल्या शरीराची डेड स्किन आपण काढतो आहोत. हो. ब्लड सर्क्युलेशन सुधारायला त्यांनी मदत होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण ऑइल मसाज करणार असतो बॉडीला, त्यांनी सुद्धा स्नेहन सारखी हो. प्रक्रिया आपण करू शकणार आहोत. आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळं ब्लड थ्रू इम्प्युरिटीज ज्या बाहेर पडायची चान्स आहे तो आपण शरीराला देऊ शकणार आहोत. ओके. सो क्या बात आठवड्यातनं आहे. एकदा का होईना अभ्यंग स्नान नक्कीच करा. हम्म. तसंच आय थिंक बऱ्याचशा अशा रेमेडीज आहेत ज्या आयुर्वेदानुसार तुम्हाला डिटॉक्सिफिकेशनलाही मदत करतील आणि थायरॉईडमध्ये पर्टिक्युलरली जास्त उपयोगी ठरतील. त्याच्यातलीच अजून एक आहे, आपण बोललोय ऑलरेडी, गंडूश किंवा कवल म्हणतो, ज्याला आपण ऑइल अच्छा. पुलिंग आजच्या ओ, राईट. मॉडर्न राईट. सायन्समध्ये हा म्हणतो. हा हा सो हेही तुम्ही आठवड्यातनं एकदा जरूर करू शकता. हा. कुठले तुम्ही खोबरेल तेल घ्या, जनरली अच्छा. काही तुम्हाला औषधीयुक्त तो काढा किंवा तूपच घ्यायला पाहिजे असं गरज नाही आहे. तुम्ही घरच्या घरी हे ऑइल पुलिंग करू शकता खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाने. अच्छा. ते सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी 1 चमचा खोबरेल तेल घेऊन चूळ भरल्यासारखं करायचं आहे ओके. आणि एक 2 ते 3 मिनिटांनी ते थुंकून टाकायचं आहे. बरं. सो जे डिटॉक्सिफिकेशन मी म्हटलं, की दुर्गंध येतोय हो. किंवा हो. एक लेयर येतोय जिभेवरती, या गोष्टी कमी व्हायला, स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला, प्लस आवाजामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत असेल थायरॉईडमुळं, अच्छा. तर तो इम्प्रूव्ह व्हायला सुद्धा या गंडूश किंवा ऑइल पुलिंगची मदत होणार आहे. क्या बात आहे. सो गुड. वीकली हे नक्की करा.
आणि थायरॉईडच्या पेशंटमध्ये आयुर्वेदानुसार अजून एक प्रक्रिया नक्की मी ॲडवाईस करू शकते, ती म्हणजे शिरोधारा. सो शिरोधारा काही अगदी तुम्ही दर आठवड्याला, दर महिन्याला करा असं नाही आहे. पण साधारण वर्षातनं एकदा किंवा दोनदा शिरोधारा करण्याचा प्रयत्न नक्की करा. अच्छा. शिरोधारामध्ये माहिती असतं बऱ्यापैकी सगळ्यांना, हो. की एक मेडिकेटेड तेल असतं किंवा तिळ तेल असतं. त्याने डोक्यावरती आपल्याला बारीकशी धार सोडली जाते हो, आणि हो. साधारण 45 मिनिट्स पर्यंत ॲव्हरेज तो एक कालावधी असतो. बरोबर. तेवढ्या वेळ ती प्रक्रिया केली जाते. ओके. सो शिरोधारा पण आयुर्वेदानुसार एक अतिशय उपयुक्त अशी थेरपी आहे. म्हणजे सगळ्याच आजारांसाठी. सगळ्याच आजारांसाठी नक्कीच आहे. पण थायरॉईडमध्ये पण पर्टिक्युलरली जो स्ट्रेस रिलीज होणं आहे, शांत झोप लागणं आहे राइट. आणि पर्यायाने मनःशांती मिळणं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. क्या बात आहे! गुड. सो आयुर्वेदिक थेरपीजचा उपयोग खूप जास्त चांगला आहे. नक्कीच तो करावा, पण बरोबर. तज्ञ डॉक्टरांच्या अगदी, अगदी, मार्गदर्शनाखालीच करावा. क्या बात आहे! थँक यू सो मच डॉक्टर. आजचा एपिसोड खूप छान आणि टिप्स सोप्या, सुटसुटीत होत्या थँक यू. अगदी. सो मला असं वाटतं की बॉडी डिटॉक्सिफिकेशन बद्दलची जी तुमच्या मनातले जे प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एपिसोडमध्ये मिळाली असतील. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांनी 1-2 मुद्दे इतके छान सांगितलेत, की शरीराची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे, शरीर करतंच नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन, तर ती सांभाळा. शरीराची हाक ऐका. स्वतःवर प्रेम करायला लागलं तर ती हाक ऐकायला लागेल. ऐकायला मिळेल रादर. आणि डिटॉक्सिफिकेशन फक्त पंचकर्म किंवा ह्या एकाच किंवा ह्यांनी ज्या थेरपी सांगितल्या तिथपर्यंत मर्यादित न राहता तुमचा आहार, विहार आणि विचार ह्या तिन्ही गोष्टींमुळे तुमचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दल आम्हाला जरूर कळवा. आणि अजून काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर डॉक्टर चंद्रश्री ह्या दर रविवारी थायरॉईड फ्री फॉरेव्हर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर एक फ्री वेबिनार घेतात. तिथे तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील. वेगवेगळ्या शंकांचं निरसन होईल. सो हा वेबिनार नक्की ऐका आणि आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. शिवाय ह्या पुढच्या एपिसोड्स तुम्हाला कुठल्या विषयांवर ऐकायला आवडतील ते सुद्धा कळवा. असंच प्रेम राहू देत. धन्यवाद.